पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर आम्ही नेहमी भारताच्या सैन्याच्या सोबत आहोत असा ठाम पाठिंबा अथणी अंजुमन-ए इस्लाम कम्युनिटीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे। मुस्लिम नेते आणि अंजुमन-ए इस्लाम संघटनेच्या वतीने जय हिंद यात्रा काढण्यात आली। बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरात ही यात्रा निघाली असून त्याद्वारे भारतीय सैन्याला पाठिंबा दर्शवण्यात आला। दहशतवाद्यांच्या कृत्याचा भारतीय मुस्लिमांनी तीव्र निषेध केला। ಆಗಿರುವಂತಹ ಒಂದು ನರ್ಮೇದದಲ್ಲಿ ಉಗ್ರವಾದಿಗಳ ಆ ಕುಕೃತ್ಯಕ್ಕೆ ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದ ಜನತೆ ಅದನ್ನು ಖಂಡಿಸಿದೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ಭಾರತ ದೇಶದ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಅನೇಕ ಮುಖಂಡರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಉಲಮಾಗಳು ಸಹಿತ ಅದನ್ನು ಖಂಡಿಸಿದ್ದಾರೆ। ಈಗ ಯುದ್ಧ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿತ್ತು। ನಮ್ಮ ತಂಗಿ ಸಿಸ್ಟರ್ ಅನ್ಬಹುದು ಸೋಫಿಯಾ ಖುರೇಶಿ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಆ ಉಗ್ರವಾದಿಗಳ ತಾಣದ ಮೇಲೆ ಬಾಂಬಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಿದ್ದರೆ ಅದು ಸೋಫಿಯಾ ಖುರೇಶಿ। ಇದರ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಹಿಂದೂಸ್ತಾನದ ಒಬ್ಬ ಮುಸ್ಲಿಂ ಮಹಿಳೆ ಈ ಒಂದು ಹಿಂದೂಸ್ತಾನದ ಸೈನ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ವಾಯುಪಡೆಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಭಾರತ ದೇಶದ ದೇಶ ಪ್ರೇಮವನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾಳೆ। ಅದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಿಗೆ ಇವು ಗೌರವದ ವಿಷಯವಾಗಿದೆ। ಇಂದು ಯುದ್ಧ ನಡೀತಿರುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಜನ ಕೆಲವೊಂದು ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು ಇವತ್ತು ಹುತಾತ್ಮರಾಗಿದ್ದಾರೆ। ನಾವೆಲ್ಲರೂ ಅವರಿಗೆ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿಯನ್ನು ಇವತ್ತು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಇದೇ ರೀತಿ ಯುದ್ಧ ಒಂದು ವೇಳೆ ಮುಂದುವರೆದರೆ, ಒಂದು ವೇಳೆ ಯುದ್ಧದ ಸಂದರ್ಭ ಬಂದರೆ ಇಡೀ ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು, ಭಾರತ ದೇಶದ ಇಡೀ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶದ ಸೈನ್ಯದ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಇದ್ದೇವೆ ಅನ್ನುವಂಥ ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡಲಿಕ್ಕೆ ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ನಾವು ಅಥಣಿ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರಮುಖ ಮುಸ್ಲಿಂ ಮುಖಂಡರು ಮತ್ತು ಅಂಜುಮನ್-ಎ ಇಸ್ಲಾಂದವರು, ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಮುಫ್ತಿ ಸಾಹೇಬರು ಈ ಒಂದು ಸಂದೇಶ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ನಾವಿಲ್ಲಿ ಕೂಡಿದ್ದೇವೆ। ಇಷ್ಟೇ, ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಭಾರತ ದೇಶದ ಸೈನ್ಯದ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದೇವೆ। ಇವತ್ತು ಯುದ್ಧ ಬಹಳ ಭೀಕರವಾಗಿ ನಡೆದರೆ ಯುದ್ಧ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಿದ್ದೇವೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದೇನು ಮೌಲಾನವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಆ ಸಂದೇಶವನ್ನು ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಇವತ್ತು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। जय हिंद। इस बात का पैगाम देने के लिए कि हम पहले भी हिंदुस्तान और इंडियन आर्मी के सपोर्ट में हैं। जो फ़िलहाल इंडिया और पाकिस्तान में जो जंग चली थी और हमारे इंडियन आर्मी ने जो कुर्बानियाँ दी है और जिन्होंने उनको दिफा करने की कोशिश की और उनको पीछे धकेलने की कोशिश की, जिसकी वजह से इंडिया सीज़ फायर हो गया है, जिसकी वजह से ये हो गई। आज यहाँ मुसलमान जमा है ये ऐलान और पैगाम देने के लिए कि आइंदा अगर जब भी ज़रूरत पड़ेगी, हम तमाम मुसलमान इंडियन आर्मी के सपोर्ट में हैं। अगर ज़रूरत पड़ी जान देने की, माल देने की, और अगर ज़रूरत पड़ी हमें अगर आवाज़ लगाते हैं हिंदुस्तान वाले और सिपाही कि आओ तुम्हारी ज़रूरत है, तो हम मुसलमान का बच्चा बूढ़ा नौजवान सारे सरहदों पर आ करके अपने देश की हिफाजत के लिए अपनी जान देने के लिए भी तैयार है। भारताचा झेंडा हातात घेऊन इंडियन आर्मी जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी मुस्लिम बांधवांसह अनेक समाज बांधव उपस्थित होते। उदय होसमनी, KMM मराठी, चिकोडी।